प्रभाग क्रमांक 13 यामधून आम आदमी पक्षाचे मोईन मोकाशी हे उमेदवारीच्या रिंगणामध्ये आहेत. एक अजेंडा घेऊन हा एक तरुण आम आदमी पक्षाच्या वतीनं नागरिकांच्या पर्यंत आपले भूमिका जाहीर रीतीनं मांडत आहे. नेमके काय भूमिका आहे आम आदमी पक्षाच्या माध्यमातून, कशा पद्धतीनं या प्रभागाच्या विकासासाठी ते लोकांना शब्द देऊ इच्छितात, या सगळ्या गोष्टींची आपण त्यांच्याकडून भूमिका जाणून घ्या. मुंजी, नमस्कार. नमस्ते. आपण मेकॅनिक इंजिनियर हो. वेगवेगळ्या पद्धतीनं काम केली, परंतु राजकारणात यावं असं का वाटलं? निश्चितपणे शालेय जीवनापासूनच समाजकारणाची आणि राजकारणाची आवड होती आणि ह्याची सुरुवात कुठेतरी शिवजयंती उत्सव, गणेशोत्सव किंवा विविध टुर्नामेंटचं ऑर्गनायझेशन ह्या माध्यमातून ती आवड निर्माण झाली. आणि मग पुढे गेल्यानंतर इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर काही कॉर्पोरेट 5 ते 6 कंपनीजमध्ये मी जॉब केलं व त्यानंतर अ, थोडंसं राजकारणामध्ये जाऊन जी राजकारणाची गटारगंगा झालेली आहे, ती लांबून बसून कोणतरी येऊन साफ करेल, असं न करता स्वतः त्यात उतरून आपणच साफ केली पाहिजे, अशा पद्धतीचा एक अप्रोच घेऊन आम्ही यामध्ये उतरलो आणि आम्हाला आम आदमी पार्टीसारखा एक सुंदर असा प्लॅटफॉर्म त्या माध्यमातून मिळाला आणि त्याच माध्यमातून गेले 5 वर्ष आम्ही सातत्यानं रस्त्यावरती उतरून लोकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी जो काही संघर्ष महापालिका किंवा इतर प्रशासकीय कार्यालयांसोबत करायचा आहे, तो आजपर्यंत करत आलोय व इथून पुढच्या काळातही लोकांचा प्रतिनिधी म्हणून तो करण्याचा आमचा ठोस मानस आहे. कोल्हापूरकरांनी गेली 5-10 वर्ष प्रशासक राज बघितलेला आहे. प्रशासकांच्या काळामध्ये काही प्रश्न सुटलेत या भागातले, असं वाटतं का तुम्हाला? अजिबात नाही. प्रशासक राज हा खऱ्या अर्थानं जरी नाव प्रशासक असलं तरी त्याला चालवणारे हे वरचे लोकप्रतिनिधीच होते. त्यांच्या मनाप्रमाणेच सर्व कारभार चालायचा आणि आम्ही पाठपुरावा भरपूर केला. अगदी म्हणजे महापालिका स्तरावरती प्रत्येक प्रश्नासाठी आमचा प्रामाणिक पाठपुरावा असायचा. परंतु अधिकारी वर्गामध्ये एक मोठी अशी उदासीनता आहे व दुसऱ्या बाजूला मोठा दबाव देखील काही लोकप्रतिनिधींचा त्यांच्यावर आहे आणि यामुळं जोपर्यंत त्यांचे टक्केवारीचा टक्का त्यांच्याकडे जात नाही, जोपर्यंत त्यांची पाकिटं जात नाहीत, तोपर्यंत कुठलंही काम पुढं सरकत नाही व ही टक्केवारी पाकीट गेल्यामुळे, त्यातून टक्केवारीचा भाग बाहेर पडल्यामुळे कामाचा दर्जा आपण आज कोल्हापूरभर बघितलं, तर अतिशय खालावलेला हा कामाचा दर्जा आहे. खरं म्हणजे टीका करणं सोपं असतं, परंतु त्या प्रश्न मांडणं हे सोपं असतं, परंतु त्याच्यावरती उत्तरं हे शोधणं सगळ्यात महत्वाचं आणि काळाची गरज असते. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मांडलात, प्रशासनाच्या भूमिकेवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, परंतु याच्यामधून जनतेसाठी काहीतरी मार्ग किंवा आशा ही निर्माण व्हायला पाहिजे. तसा तुमच्या समोर काय अजेंडा आहे का? या प्रश्नांची उत्तरं आम आदमी पक्षाच्या माध्यमातून जनतेला मिळणार का? निश्चितपणे आमच्याकडं एक ठोस अजेंडा आहे. माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्या प्रभागामध्ये ज्या काही प्रमुख अशा समस्या आहेत, गेले काही वर्ष ज्या भेडसावत आहेत लोकांना, त्यासाठीचा अगदी म्हणजे सर्वात कॉमन आणि सगळीकडे पाहायला मिळणारी समस्या ही कचऱ्याची आहे आज. कचऱ्याचे आपण बघितलं तर अगदी रस्त्यावरती, रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे मोठमोठे ढीग आपल्याला पाहायला मिळतात आणि मग ह्या माध्यमातून कुठेतरी रोगराई, दुर्गंधी पसरणं आणि लोकांना अक्षरशः म्हणजे त्या रस्त्यावरून ये-जा करावीशी सुद्धा वाटत. यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याकडं जे 199 टिप्पर आहेत व 256 च्या दरम्यान ड्रायव्हर आहेत. ह्या टिप्पर गाड्यांच्या फेऱ्यांचं नियोजन कुठेतरी महापालिकेला करता आलेलं नाही. आज एकदा टिप्पर गाडी एखाद्या घरात येऊन गेली, त्यावेळेला जर तिथला व्यक्ती अवेलेबल नसेल, तर ती टिप्पर गाडी परत तिकडे फिरत नाही. ह्यासाठी निश्चितपणे माझ्या अजेंड्यामध्ये मी ती गोष्ट नमूद केलेली आहे, की एक सॉफ्टवेअर ॲप बेस्ड एक हे असेल, ज्याच्यामध्ये बाबा कुठली गाडी कुठल्या एरियातून किती वेळा गेली आहे, तिथला कचरा उठाव झालाय का? ह्याचा फीडबॅक जनतेकडून घेतला जाईल आणि हे जे जागोजागी कचरा पडलेला आणि शहर घाण करायचं काम जे महापालिकेच्या दृष्टिकोनातून होते, ते कुठेतरी टाळता येईल. असे बरेच विषय आहेत. आज कोल्हापूरला क्रीडानगरी म्हणून ओळखलं जातं. फुटबॉल पंढरी म्हणून, कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जातं. परंतु आज कोल्हापूरची परिस्थिती अशी आहे, कोल्हापूरमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी खेळाडूंना मैदान उपलब्ध नाहीत. संघ आहेत, खेळाडूंकडं टॅलेंटही आहे. परंतु महापालिकेच्या एवढ्या ओपन स्पेसेस आहेत, पण तिथं कुठलंही
मैदान करावं असं कुठल्याही लोकप्रतिनिधीला किंवा या प्रशासनाला वाटत नाही. माझ्या अजेंड्यामध्ये असे जिथं-जिथं शक्य आहे, माझ्या प्रभागामध्ये ओपन स्पेसमध्ये मैदान सुसज्ज असं मैदान करणं, तिथं निश्चितपणे मी मैदान करण्याचं नियोजन माझं असणार आहे. त्याचबरोबरीनं दिल्लीच्या धर्तीवरती आज प्राथमिक आरोग्याची समस्या असेल. दिल्ली मॉडेलचं आरोग्याची जे मोहल्ला क्लिनिक आहेत, त्या पद्धतीनंच माझ्या प्रभागामध्ये आज एक आयसोलेशनचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु इतर भागातील लोकांना तिथं जाण्यासाठी अंतर फार मोठं आहे. भाग 4चा झाल्यामुळे हे अंतर मोठं आहे आणि मग अशा पद्धतीची आणखी 1-2 आरोग्य केंद्र आपल्या इथं सुसज्ज जिथं बाबा सर्व उपचार, सर्व तपासण्या ह्या कमी दरात किंवा अगदी महापालिकेच्या माध्यमातून मोफत देता आपल्याला येतील का? हा एक अजेंडा आमच्या मॅनिफेस्टोमध्ये असणार आहे. त्याच पद्धतीनं आज शिक्षण जर आपण बघितलं तर खाजगी शिक्षण हे कुठेतरी महाग, महाग, महाग दिवसेंदिवस होत चाललेलं आहे. सर्वसामान्य माणसाला ते परवडत नाही. त्याच पद्ध त्याच गोष्टीला अनुसरून महापालिकेच्या शाळा आहेत, महापालिकेच्या जागा आहेत, महापालिकेचे शिक्षक आहेत. परंतु आपल्या ह्या महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा कुठेतरी खालावलेला आहे. ह्यासाठी विद्यार्थी त्या महापालिकेच्या शाळेकडं येण्याचं टाळत आहेत. आणि मग बरेचसे विद्यार्थी परिस्थिती नसते खाजगी शाळेत शिक्षण घेण्याची आणि मधूनच ड्रॉप आउट होतात आणि कुठल्यातरी वेगळ्या मार्गाला लागतात. तर ह्यासाठी आपल्या जेवढ्या महापालिकेच्या शाळा आहेत, त्या सुसज्ज करणं व गरज असेल तिथं आणखी नवीन शाळा निर्मित करणं, तिथं पटसंख्या कशी येईल, कसं क्वालिटीचं शिक्षण तिथं मिळेल, ह्या सगळ्या गोष्टींचा अजेंडा आमचा असणार आहे. हा सगळा अजेंडा तुम्ही जनतेच्या समोर घेऊन जाणार आहात. तुमच्याच पक्षातले काही जण आहेत की ज्यांनी गॅरंटी कार्ड काढले. तसंच मोईन मोकाशी तुमचा अजेंडा घेऊन जात असताना लोकांना कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींची खात्री देणार आहात? निश्चितपणे माझं एक विजन डॉक्युमेंट असणार आहे, ज्याला मी माय विजन फॉर माय प्रभाग 13 रिजन असं नाव दिलेलं आहे आणि ते येत्या 2 दिवसात त्याचं प्रकाशन होऊन मी प्रभागातल्या प्रत्येक मतदारापर्यंत ते पोहोचवण्याचा माझा मानस आहे. एक 10 ते 12 कलमी तो माझा अजेंडा असेल आणि त्यात हे सगळे मुद्दे डिटेलमध्ये कव्हर केले जातील आणि फक्त म्हणजे हात जोडून फोटो काढला किंवा काहीतरी घोषवाक्य टाकून लोकांना दिलं असं नाही, तर डिटेल्ड प्लॅन पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही काय करणार आहे, कुठल्या पद्धतीनं करणार आहे, याचा एक डिटेल प्लॅन मी त्या अजेंडाच्या माध्यमातून पूर्ण माझ्या प्रभागामध्ये सर्क्युलेट करीन, सगळ्यांना वाटेन आणि त्या माध्यमातून आम्ही मत मागू. तर एकंदरीतच मोईन मोकाशी यांनी प्रभाग क्रमांक 13 आणि एकंदरीत कोल्हापूर शहराचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याचा मी अभ्यास केलेला आहे. त्याच्यासाठी मी एक विजन डॉक्युमेंट बनवलेलं आहे. हे विजन डॉक्युमेंट मी मतदारांच्या पर्यंत घेऊन जाईन आणि मतदारांना आवाहन करीन की पुढच्या 5 वर्षाचा हा माझा आणि माझ्या पक्षाचा अजेंडा आहे. आम्हाला तुम्ही मतदान करा. पण शेवटी जनता ठरवणार आहे की त्यांना कोणता अजेंडा आणि कोणता जाहीरनामा त्यांच्या पसंतीस उतरलेला आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 16 जानेवारीच्या दिवशी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. राजकारणातला किंग मेकर, सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर, बाजी पलटवणारा गेम चेंजर. पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर? पहा फक्त लाईव्ह मराठीवर.